देशाचे नेते आणि आपल्या सर्वांचं महाराष्ट्राचं भूषण पुणे जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय पवार साहेब यांच्या बरोबर त्यांनी अनेक वर्ष काम केलं। जिल्हा परिषदपासून तर आमदारकी बरोबर ही त्यांनी त्यांच्याबरोबर केली आणि त्यांचा विश्वास त्या ठिकाणी आप्पासाहेबांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये राहिला। त्यानंतर आदरणीय साहेबांचे पुतणे आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याबरोबर बँकेमध्ये त्यांना खूप काही धडे सहकारातले आप्पासाहेबांनी दिले आणि परवाच 28 तारखेला आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद असं अपघाताने निधन झालं आणि महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं फार मोठी हानी ही या ठिकाणी झालेली आहे। अशा या आठवणी आप्पासाहेबांच्या पठडीत अनेक लोक आले, अनेक सहकारातली दिग्गज मंडळी आली, यशवंतराव चव्हाण साहेबांपासून वसंतदादांपर्यंत आणि आदरणीय पवार साहेबांच्यापर्यंत। बाळासाहेब देसाई हे आपल्या बहुजन समाजाचा एक मोठा नेता म्हणून की ज्यांनी निश्चित दीनदुबळ्यांना चांगली अशी मदत केली, अशा अनेक मंडळींबरोबर आप्पासाहेब त्यांच्या सहवासात राहिले आणि आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं। नवे तर तालुक्यातील अनेक आमदार घडवण्याचं आप्पासाहेबांनी काम केलं आणि तो आदर्श वसा वारसा आपल्यासारख्याला जो मिळाला आहे त्याच्यातून आपण या ठिकाणी आपलं कार्य करतोय। ते अधिक जोमानं वाढावं, त्याच्यात अधिक रुंदी व्हावी असे आप्पासाहेबांचे कायम विचार होते। त्याच्या विचाराशी आपण हे राहून आपणही तशा पद्धतीनं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या इतकं जरी नाही परंतु फुल ना फुलाची पाकळी असं कार्य आपल्या हातून घडावं आणि त्यासाठी त्यांचे आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहतील। आजच्या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित सर्व उपस्थितांच्या वतीनं आप्पासाहेबांना आदरांजली समर्पित करतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद। सर्वांचे मार्गदर्शक, सर्वांचे नेते, सहकार मनसी
साहेबराव आप्पा सातकर यांची 101वी जयंती, त्या जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी आपण सालाबादप्रमाणे खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघामध्ये ती साजरी करीत असतो. संघाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे नरेंद्रभाऊ खेडे असतील, उपाध्यक्ष टेमगिरे साहेब असतील, सन्माननीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राज्य सहकारी संघाचे सन्माननीय उपाध्यक्ष हिरामण सातकर असतील, नानासाहेब टाकळकर असतील, आमचे या ठिकाणी आपणची जयंती सालाबादप्रमाणे या ठिकाणी साजरी करत असताना एक खेड तालुक्यामध्ये महान असे व्यक्तिमत्व या ठिकाणी परिश्रमाप होऊन गेले, ज्यांनी या तालुक्यातला सहकार खेड तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र राज्य नव्हे तर भारत देशामध्ये वाढवायचं काम आप्पासाहेब सातकरांनी या ठिकाणी केलं. ह्या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान आप्पासाहेबांचे, त्या काळातली माणसं सांभाळायचं काम या तालुक्यातले ते माजी आमदार असताना या तालुक्यामधली सर्वसामान्य कुटुंबातली गोरगरिबांची मुलं, बँक असू, लाईट बोर्ड असू, त्या काळामध्ये ज्या संस्था असतील त्या सहकार संस्था, त्या संस्थांमध्ये लावायचं काम त्या आप्पासाहेबांनी केलं. ती कुटुंब उभं करायचं काम त्या काळामध्ये केलं आणि त्याच परिवारातला मी सुद्धा आनंदरावकर या ठिकाणी आहे. माझंही कुटुंब आप्पासाहेबांनी त्या काळामध्ये उभं करायचं काम केलं. असे आप्पासाहेब सातकर, आज त्यांची जयंती तुमच्या आमच्या साक्षीने या ठिकाणी त्यांच्या स्मृतीला आठवण देण्याचं काम आपण करतोय. पण सर्वजण उपस्थित राहायला आपण सर्वांचं अंतःकरणातून सहर्ष स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो, आभार मानतो. आप्पासाहेबांच्या स्मृतीत अभिमान करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. गरिबांची काही वाईट आदरणीय आप्पासाहेब सातकर यांच्या 101व्या जन्मदिनानिमित्त आपण सर्वजण जमलो आहोत. आपण प्रत्येकजण आप्पासाहेबांच्या जीवनातले अविभाज्य घटक आहात. अनेक वेळा आप्पासाहेबांच्या विषयी जर विचार करायचा झाला तर तसं पाहिलं तर आप्पासाहेब देव माणूस होते. पण दुर्दैवानं आप्पासाहेबांना विरोध करायचे त्यांनाच त्यांच्या देव दिसायचा आणि आम्ही जवळ असूनही आप्पासाहेबांच्या म्हणजे देव आहे आम्हाला कधी त्या आहेत त्या कधी जाणून नाही. आप्पासाहेबांच्या जाण्यानं की त्यांचं बोलणं आमचं अशा पद्धतीने व्हायचं की खेळीमेळी. आप्पांचा संबंध तालुका हा मित्र होता. मग तो 100 वर्षाचा असेल, तो 10 वर्षाचा असेल, आपण कधीही त्याच्या वयाचा विचार न करता त्याचे आचार विचार आणि त्याला मार्गदर्शन करून ते घडवायचं काम त्यांनी केलं. आपण स्वतःचं जीवन राजकारण सापडलं तर सहकारात झोकून दिलं आणि सहकारातला एक माणूस सिद्धेश्वर सोसायटीपासून तर फार दिल्लीपर्यंत गेला. एवढी त्यांची उंच भरारी. शिक्षण नसतानाही कमी असताना देखील या वयामध्ये त्यांनी अशा पद्धतीचं उदाहरण हे त्या तालुक्याला निश्चित घोषणा होती. आप्पासाहेब शिस्तीचे फार भक्ती होते. मी फार बोलून आपला वेळ घेणार नाही, खूप सांगण्यासारखे. तर गरम होत होतं म्हणून आप्पासाहेबांनी त्यांचा शर्ट काढला आणि खुटीला अडकून ठेवला. तेव्हा फॅन चालू होता आणि त्या फॅनमध्ये तो शर्ट असाच्या ऐवजी तो थोडा उलटा झाला. आमच्या गप्पा झाल्या, बोलणं झालं आणि आप्पासाहेब 11:30 पावणे 12ला जायला निघाले. तिथून गेल्यानंतर मला 1:30 वाजता रात्री आप्पांचा फोन आला की अरे माझा चष्मा तुझ्या इथं राहिला गप्प. तर मी पाहिलं तिथं तर म्हणलं आप्पासाहेब चष्मा इथे नाही. मग ते म्हणलं अरे माझ्या डाव्या खिशात चष्मा असतो तो नाही. म्हणलं आप्पासाहेब तुम्ही ज्यावेळेला शर्ट काढला त्यावेळेला तो फॅनने उलटा झाला होता, उजव्या खिशात पाहावं. मला म्हणले थांब, मी फोन चालू ठेवली, पाहतो. पाहिलं म्हणजे अरे हा आम्ही कसं जाऊ. सांगायचं तात्पर्य एवढं की स्वतःवर प्रचंड विश्वास आणि शिस्तीचे एवढे भोगते की डाव्या खिशात चष्मा म्हणजे डाव्या खिशातच. त्यांची डायरी, त्यांचं वागणं, आप्पा जर कुठे बसले तर त्यांची नजर वेगळं काहीतरी शोधत असायची. हे आपल्याला कळत नसायचं. आपल्याकडे जरी आप्पा जवळ असले तरी आप्पांची नजर मात्र फार निर्मिती होती आणि ती वेगळं काही नवीन शोधायचं मार्ग. असा हा पितृतुल्य आत्मा आपला परमेश्वर आपल्याकडे गेला याचं दुःख आपल्या दिवशी सगळ्यांना त्यांच्या जन्मदिनिमित्ताने विनोद करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आप्पासाहेब सातकर यांच्या जयंतीनिमित्तानं आपण सर्व उपस्थित राहिला. 101 जयंतीनिमित्तानं आमचे ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, व्हाईस चेअरमन दत्ताभाऊ टेमगिरे, आनंदरावजी काळे, सर्व टाकळवाडीची मंडळी असतील, आपले राजपूर सहकारी बँकेचे संचालक आयर असतील, सर्व मंडळी असतील, दादा कलवडे असतील, सर्वजण आलात. सर्वांचं मनापासून जयंतीला उपस्थित राहिलात.